अखेर पिंपळवंडी आळे गटातील आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर याबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? खरं तर एक मला वाटतं 2-2.5 महिन्यापूर्वी इथलची जागा ओपन आली आणि ओपन आल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी तालुक्याचे आमदार आणि या पिंपळवंडी गावचे भूमिपुत्र आदरणीय शरददादा सोनवणे यांना भेटण्यासाठी आलो. मी उद्धव साहेब शिवसेना या पक्षामध्ये काम करत होतो आणि मी त्यांना भेटायला आला असताना त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला म्हणजे मी म्हटलं दादा मला निवडणूक लढवायची कारण मागच्या वेळेस जो माझा अतिशय म्हणजे कमी फरकाने एक मताने पराभव झाला आणि त्यानंतर मी 9 वर्ष समाजामध्ये राहिलो, समाजामध्ये गेलो आणि योगायोगाने ही जागा पुन्हा आली. खरं तर असं होत नाही कारण आपण बऱ्याच वेळा पाहतो एकदा ओपन जागा आली की पुन्हा तिथं येत नाही. तर ती दैवयोग म्हणावं किंवा ती जागा आली आणि मी दादांना भेटायला गेलो. तेव्हा दादांनी मला सांगितलं की तुम्ही नक्कीच तयारी करा, परंतु तुम्हाला धनुष्यावर लढायला लागेल. खरं तर त्यावेळेस मी ते ऐकायला पाहिजे होतं, परंतु त्यानंतर ते मला म्हटले तुम्ही माऊली शेठशी चर्चा करा. मी माऊली शेठशी चर्चा केली. माऊली शेठ म्हटले आपण दोन्ही पक्षाची युती करण्याचा प्रयत्न करू वगैरे आणि याच्यात खूप दिवस गेले. त्या काळामध्ये मी समजा प्रचार करत राहिलो, परंतु मग दादांनी बाबा मी परत का नाही आलो वगैरे ह्या विचार करून मग आमच्या गावचे सुपुत्र, आमच्या गावचे उपसरपंच आदरणीय मयुरजी पवार असतील व आळ्या गावचे सुपुत्र असणारे आमचे सन्मित्र रवीजी डावकर असतील किंवा आमचे बंधुतुल्य मित्र असणारे बंटीजी कोकणे असतील, यांना खऱ्या अर्थाने दादांनी त्यावेळेस मग काही सूचना केल्या आणि त्या पद्धतीने ते खरं तर मतदारसंघामध्ये फिरू लागले. आणि हे सर्व होत असताना माझ्याकडून झालेल्या चुकीमुळे हे 2-3 महिन्याच्या 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना फिरायला लागलं. मग ते करत असताना खरं तर त्यांच्याही म्हणजे नवीन तयार कार्यकर्ते झाले आणि आज ही जी परिस्थिती झाली म्हणजे कालपासून तर ती लोक नाराज झाली आणि स्वाभाविक आहे कारण आपण जेव्हा एखाद्या नेत्यामागे पळतो आणि त्याचं हे होतं तेव्हा त्या लोकांमध्ये नैराश्य येतं. परंतु मी म्हणजे त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो कारण त्यावेळेस जर मी दोन्ही नेते तसं पाहिलं तर मयूर सर असतील किंवा तुम्ही असाल हे एकाच गावचे होते आणि आज काय निर्णय झालाय तो आपण नंतर बोलूया, त्यावर चर्चा होतीलच. आम्ही एका गावचेच नाहीत परंतु आम्ही चांगले मित्र आहोत किंवा जी मागच्या आजच्या ग्रामपंचायत झाली म्हणजे ज्याचे ते उपसरपंच आहे किंवा ही जी बॉडी त्यावेळेस मी पूर्णपणे या पॅनल बरोबरच होतो म्हणजे शरददादांच्याच पॅनल बरोबर होतो. परंतु पक्षीय विचार वेगळा असल्यामुळे जरी मी समजा म्हणजे पक्षीय विचार आमचा वेगळा असेल पण गावच्या पातळीवर आम्ही 100% बरोबर काम केलेलं आहे आणि त्या निवडणुकीमध्ये मी काय म्हणणार नाही कारण दादांचं पॅनल होतं माझ्यासाठी सारखा छोटा कार्यकर्ता परंतु माझा लय नाही पण एक खारीचा वाटा होता त्यामध्ये आणि आमची चांगली मैत्री आहे. म्हणजे तुम्ही जे विचारला प्रश्न मयूरबद्दल चांगली मैत्री म्हणजे आजही आता ठीक आहे 1-2 दिवसातली ती नाराजी वगैरे कारण आतापर्यंत किंवा आत्ताही त्याने जाताना म्हणजे मी जर भेटलो तर तुम्हाला हात मिळवणार कधी त्याच्या मनात हे राहणार नाही आणि माझ्या मनात ती खरं तर कार्यकर्ते तुमच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मतांवर सांगतो ना लोक आता जी नाराज झालेत ते आमच्या गावातले कार्यकर्ते किंवा जे आहेत परंतु या पक्षाशी निगडीत आहेत. दादा असतील, प्रसन्ना असतील, संगीताताई असेल, अनेक जे नेते आहेत त्यांच्याशी निगडीत आहेत म्हणजे त्यांना ते सांगू शकतात आणि मी स्वतः त्यांच्याकडे जाईल. त्यांचे जे काय असेल बाबा माझ्याकडून जी म्हणजे चूक झाली लेट येण्याची त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेल आणि त्यात मला यश येईल असं मला खात्री कारण दादा असतील ही जी बाकीची मंडळी आहेत मग त्यात सतीशबाई कसबे वगैरे संतोष गोटणे या म्हणजे यांच्यामध्ये जी काय थोडीफार माझ्याबद्दलची म्हणजे मी लवकर आल्यामुळे ते मयूरला बाबा उमेदवारी मिळावी म्हणून जे ते एकत्र किंवा रवी डावकरला किंवा बंटी कोकणीला मिळावी म्हणून ती जी एकत्रितपणा त्यांच्यात आला आणि थोडीशी नाराज आहे. कायम ठेवला परंतु पक्षाशी कुठल्याही संपर्कात नाही पक्ष माझा पक्ष वेगळा असल्यामुळे मला ज्यावेळेस दादा प्रवेश कर म्हटले तर आमच्या पक्षाचे तालुका प्रमुख माऊली शेठ होते. मी त्यांच्याशी चर्चा केली तर ते म्हणले आपल्याला भविष्य काळामध्ये युतीच करायची आणि त्याच्यामुळे खरं तर ह्या युती आघाडी ह्या ज्या चर्चा चालल्या याच्यात वेळ केली नाही पक्षाशी युती करायची म्हणजे दोन्ही पक्षांची. परंतु आताच्या काळामध्ये मुंबईच्या निवडणुका झाल्यानंतर मग आम्हाला युती न झाल्यामुळे आम्हाला पक्षांतर करावं लागलं. तोडीसतोड आळेगावचे विजू कुराडे सर आहेत ते पण उभे राहिले ते निवडणुकीला राष्ट्रवादीमधून त्यांना घड्याळ चिन्ह डिक्लेअर झालेलं आहे. काय वाटतं तुमच्या साईडने तुम्हाला निवडणूक कशी रंगत घेईल? नाही असं आहे आता निवडणूक हा असं आहे आम्ही आता प्रयत्न करणार समजा त्यांना ते तिकीट मिळालं असेल तर ते प्रयत्न करतील. आता हे लोकांच्या मनावर आहे आपण कुठपर्यंत लोकांपर्यंत पोहोचतो
लोक याच्यात काय विचार करतील, समजा माझा जो 9 वर्षाचा संघर्ष विचार करतील किंवा काय असेल तर लोक विचार करतील. आता हे मी नाही सांगू शकणार. हा हे उत्तर खरं तर ही निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला कळेल. परंतु मी सर्वांना सोबत घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. नक्कीच अण्णा, तुम्ही सांगितलं की लोक जास्त लोकांपर्यंत पोहोचतात, सर्व ठीक आहे. परंतु आज जे जागा वाटप केली आहे एका आमदार साहेबांनी, तर ह्या जागेसाठी अजूनही आपल्याच गावातील इच्छुक उमेदवार होते, परंतु त्यांना न तिकीट तुम्हाला तिकीट दिले आज पक्षाने, तर त्यांची नाराजी कुठेतरी मतदानावरती होईल का असं वाटतं? नाही, त्यांना मी नक्कीच त्यांना भेटेल, त्यांची नाराजी दूर करेल ही मला खात्री आहे आणि ते मला प्रतिसाद देतील त्या पद्धतीने मी त्यांना भेटेल. अनेक दिवसानंतर धनुष्यबाण तुमच्या हातात आलाय, कसं वाटतं? नाही, प्रथमतः खरं तर हे बघा, मी शिवसेनेत जेव्हापासून आम्ही आहे तेव्हापासून आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि मी निवडणूक पण मागची जी लढवली ती धनुष्यबाणावर. परंतु आता जो गॅप गेला मध्ये, जे पक्ष फुटीनंतर पक्ष आम्हाला चिन्ह जरी वेगळं आलं, परंतु ते चिन्ह आल्यानंतर अशी निवडणूकच झाली नाही, तर ते चिन्ह घेऊन आम्हाला लोकांपर्यंत जायला लागलं. त्यामुळं तसं काही मला वाटतं अडचण नाही. म्हणजे आम्ही जे धनुष्यात होतो तसंच धनुष्यात आहे, त्यामुळे वेगळं असं काही वाटत. आजपर्यंत तुम्ही ठाकरे शिवसेनेचे अतिशय प्रामाणिक होता, आजही आहात, मी नाही म्हणत नाहीये. परंतु फक्त या निवडणुकीमुळे तुम्हाला शिंदे साहेबांच्या सेनेत नाही, आता काय यावं लागलं, काय झालं, हा सगळा विषय जरी आपण सोडून देऊ. कारण आता आपण ज्या पक्षात आलोय, माननीय मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्या पक्षाशीच आता मी निगडीत राहील. आणि इथून पुढच्या काळामध्ये मग शिंदे साहेब असतील, रामजी रेपाळे साहेब असतील किंवा आपल्या तालुक्याचे आमदार, आमच्या गावचे सुपुत्र आदरणीय शरददादा असेल, यांच्या सांगण्यानुसार आणि यांना जे पूरक होईल असंच काम माझ्याकडून होईल ही मी आपल्या समोर ग्वाही देतो. जुन्नरला जाण्यास वेळ होते तेव्हा मला परवानगी द्यायची. धन्यवाद. आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय.